शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जिल्हा प्रमुखांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात रणनीती आखली जाणार आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, बैठक सुरू झालेली आहे, कोण कोण उपस्थित आहे हे तर सांगा, शिवाय कुठले महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत चर्चिले जातील? ठाकरे गटाची आज सेना भवन येथे थोड्याच वेळात बैठक आहे ती सुरू होणार। उद्धव ठाकरे यांनी खासदार आहेत, आमदार आहेत, त्याशिवाय प्रमुख नेते तसंच जिल्हा प्रमुखांना या बैठकीसाठी बोलवलेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। या ठिकाणी मुंबईसह इतर जिल्ह्यांमधील ज्या महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, त्या दृष्टीने कशा पद्धतीने त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी लढायचं, या सगळ्या संदर्भात आज उद्धव ठाकरे आहेत ते आमदार आहेत, खासदार याशिवाय जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। उद्धव ठाकरे थोड्या वेळापूर्वी सेना भवन येथे दाखल झालेले आहेत। विशेष करून आजच्या या बैठकांमध्ये मनसेसोबतच्या युतीवर काही भाष्य करतील का, त्यांच्यासोबत काही चर्चा करतील का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नेत्यांसोबत या संदर्भात काही बोलणार का, हे देखील पाहावं लागेल। कारण त्यांनी 2 दिवसापूर्वी जेव्हा नगरसेवकांची बैठक बोलवली होती त्यावेळी मनसेच्या युती संदर्भात त्यांनी विचारणा केली होती। अशा स्थितीत आज संपूर्ण राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आजही जे आमदार खासदार उपस्थित असतील त्यांच्यासोबत तर चर्चा होणारच आहे, मात्र आत्ताच्या सेना भवनातल्या बैठकीमध्ये सुद्धा युतीबाबतची चर्चा निश्चितच होईल। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।